पूर आणि पूरग्रस्तांना मदतीबाबतच्या बातम्या आता बघणार आहोत, पण सुपरफास्ट। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरचा दौरा करतात। कोल्हापूर शहर आणि शिरोळ तालुक्याला ते भेट देतील। महापुराने कोल्हापुरात प्रचंड नुकसान झाले, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दौरा करतात। याआधी त्यांनी रायगडमधल्या तळीला भेट दिली होती, त्यानंतर चिपळूणमध्ये नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या। सातारा दौरा मात्र खराब हवामानामुळे रद्द करावा लागला। मुख्यमंत्री आता उद्या कोल्हापूरचा दौरा करतात। कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरत असली तरी पंचगंगा नदी अद्याप धोका पातळीवरून वाहते। अनेक भागातील रस्त्यावर पुराचं पाणी आहे। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यातली पातळी 43 फूट 10 इंच इतकी आहे। जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात अद्याप पूर परिस्थिती कायम आहे। पुराचं पाणी हळूहळू ओसरतंय। पूर परिस्थिती जसजशी ओसरत चालली आहे तसतशी महापुरामुळे झालेलं मोठं नुकसान आता डोळ्यासमोर येते। कोल्हापुरातला महापूर ओसरतोय, पण आता रेल्वे पुढे मोठं आव्हान उभं राहिलंय। महापुरात रेल्वे रुळाखालची जमीन पाण्याबरोबर वाहून गेली आहे। रुकडी वळीवडे स्टेशन दरम्यान फक्त रेल्वेचे रूळ शिल्लक आहेत। कोल्हापूर मिरज मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे रूळ अधांतरीच आहेत, त्यामुळे रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे। साताऱ्यातील कोयना पाटण भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। ओसरलेल्या ओढ्या नाल्याच्या प्रवाहातून आपला जीव मुठीत धरून हे लोक हाताला लागेल तेवढा संसार घेऊन जीव वाचवण्यासाठी बाहेर पडतायत। अशाच पाटण तालुक्यातल्या दुर्गम शिंदेवाडी इथल्या 32 कुटुंबांना वांग नदीच्या पात्रात मानवी साखळी तयार करून ढेबेवाडीत आश्रयाला आणले। या 32 कुटुंबांसोबत एका विधी शिंदे या 6 महिन्याच्या बाळाचीही रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुटका करण्यात आली। पावसामुळे कोकणातल्या व्यापाऱ्यांचं कमालीचं नुकसान झालंय। आता त्यांच्या मदतीला जिल्हा बँक धावून आली आहे। व्यापाऱ्यांना 50,000 ते 50 लाखापर्यंत 5% व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाईल। शिवाय वर्षभर हे कर्ज फेडलं नाही तरी चालेल अशी तयारी जिल्हा बँकेने दर्शवली आहे। त्यासाठी आता चिपळूण खेड या ठिकाणी गरजेप्रमाणे कर्ज मंजुरी कक्ष सुद्धा उभारले जाणार आहेत। मिरजमध्ये 10 ते 15 फुटांपर्यंत पाणी साचलेलं। पावसाचं पाणी दुकानात शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं। या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई सुरू केली। आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी ते करतायत। महाड एमआयडीसीतल्या उद्योगांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय। या एमआयडीसीत छोटे, मोठे आणि मध्यम असे मिळून जवळपास 250 उद्योग आहेत। पुराच्या पाण्यात बहुतेक उद्योगांचं मोठं नुकसान झालंय। पहिल्यांदाच या एमआयडीसीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। इथला वीज पुरवठा अजूनही बंद आहे। अनेक उद्योग लवकर सुरू होतील अशी स्थिती नाही, त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। पूरग्रस्त भाग स्वच्छ करण्यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सोमवारपासून मोहीम राबवते। महाड, पोलादपूर आणि चिपळूण या ठिकाणी दररोज 1500हून अधिक सदस्य स्वच्छता करण्यासाठी येत आहेत। या अभियानावेळी स्वतःचा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली तसंच सॅनिटायझर, मास्क याचा योग्य वापर करत स्वच्छतेचं काम सुरू आहे। राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरणांमधल्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। 10 दिवसात मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण 3267 धरणात पाणीसाठा 30 वरून 48% झालाय। ही वाढ तब्बल 18% आहे। गेल्या आठवड्यापासून पावसाचं दमदार आगमन झाले। अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे। गेल्या आठवड्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं गेल्या 3 दिवसांपासून उसंत घेतली, पण शुक्रवार आणि शनिवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे। हवामान विभागाकडून आठवडा अखेरीला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट दिलाय। जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यातल्या एका गावात ढगफुटी झाली आहे। त्यात 4 ठार तर किमान 30 ते 40 लोक बेपत्ता झालेत। जम्मू प्रदेशातील किश्तवाड जिल्ह्यातल्या होंजार गावामध्ये ढगफुटीची घटना घडली। गेल्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। बालकांवर मुंबईमध्ये नायर रुग्णालयात करण्यात येत असलेल्या चाचण्यांना अत्यल्प प्रतिसाद मिळालाय। आतापर्यंत फक्त 5 जणांना झायडस कॅडिलाच्या
लसीची मात्रा देण्यात आली आहे. त्यामुळे या चाचण्या यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन नायर रुग्णालयानं केलंय. 12 ते 17 वयोगटाचं लवकरच लसीकरण सुरू होतंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल आहे. सध्या कोवॅक्सिन आणि झायडसच्या चाचण्या सुरू आहेत. ऑगस्टपासून मुलांसाठी झायडसची लस उपलब्ध होईल. मेड इन इंडिया स्पुटनिक व्ही लस लवकरच उपलब्ध होते. डॉक्टर रेड्डीजने याबाबतची माहिती दिली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतीय बनावटीची स्पुटनिक व्ही लस उपलब्ध होईल. मधल्या काळामध्ये रशियात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले, त्यामुळे स्पुटनिक व्ही भारतात यायला विलंब झाला. 2 ते 17 वयोगटातल्या मुलांवर कोव्हॅक्स या लसीच्या चाचण्या करण्यासाठी सिरमला परवानगी देण्याची शिफारस केंद्रीय औषध मंडळानं केल्याची माहिती आहे. या चाचण्यांमध्ये 2 ते 17 वयोगटातल्या 920 मुलांवर चाचण्या केल्या जाणार आहेत. देशभरात 11 ठिकाणी या चाचण्या केल्या जातील. नव्यानं कोरोना फैलाव रोखण्यात कोविशिल्ड 93% तर मृत्यू रोखण्यात 98% यशस्वी ठरली आहे. लष्कराच्या वैद्यकीय विभागाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. लष्करातल्या 15,95,000 जणांना ही लस दिली आहे. त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे. देशात गेल्या 24 तासामध्ये 43,654 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 41,678 जण कोरोनामुक्त झालेत, तर 640 जणांना प्राण गमवावे लागलेत. सध्या देशामध्ये 3,99,436 इतकी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. शिवाय आजवर देशात 44,41,56,659 लोकांचं लसीकरण करण्यात आलंय. मुंबईतील एकूण डबलिंग रेट 1324 दिवस झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी हा बी प्रभाग अर्थात सँडर्स रोडमध्ये 4,756 दिवस झाला आहे, तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी ए प्रभाग अर्थात कुलाबा फोर्टमध्ये 1,025 दिवस आहे. कोरोनाग्रस्त आईनं स्तनपान देणं सुरक्षित असल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयानं दिला. स्तनपानापूर्वी आसपासची जागा निर्जंतुक करावी आणि मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्यात. स्तनपानानंतर बाळापासून शक्य तेवढं दूर राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. कोरोनामधला बदल जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून समोर येतो. या चाचण्या फक्त पुण्यात NIV प्रयोगशाळेत होतात. याच चाचण्या आता मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुद्धा होणार आहेत. यासाठीचं यंत्र अमेरिकेतून आणलंय. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या सुरू होतील. त्यामुळे पुण्याच्या NIVवरचा ताणही आता कमी होईल. दक्षिण महाराष्ट्रातल्या भाविकांना तिरुपतीला दर्शनासाठी जाण्याची सोय होणार आहे. कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होते. इंडिगो कंपनीकडून दिली जाणारी ही विमानसेवा गेले 3 महिने स्थगित होती. सकाळी 11:15 वाजता ही विमान तिरुपतीहून निघेल. दुपारी 1:40 कोल्हापुरात उतरेल. त्यानंतर 2:10 कोल्हापुरातून निघून 4:05 तिरुपतीला पोहोचेल. कोविड नंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस पाठोपाठ आता बोन डेथ आजारानं डोकं वर काढलंय. हाडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ होऊन रक्तपुरवठा खंडित होतो, पेशी मृत होतात. त्यामुळे हिप जॉईंटला तडे जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बोन डेथ हिप जॉईंटच्या रुग्णांच्या संख्येत 40% अधिक वाढ झाल्याची माहिती ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ सुश्रुत बाभुळकर यांनी दिली आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियानं भारताला रेड लिस्टमध्ये टाकलंय. भारतात प्रवेश करणाऱ्या सौदी नागरिकांना सौदी अरेबियानं प्रवासबंदी ठोठावली आहे. तसंच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि मोठा दंडही आकारला जाणार आहे. सौदी अरेबियानं अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, लेबनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करू नये असा आदेश नागरिकांना दिला आहे. कोरोनापेक्षाही भयंकर विषाणूला रोखण्याची तयारी आता अमेरिका करते. यासाठी अमेरिकेचे साथरोगतज्ञ डॉक्टर अँथोनी फौची यांनी योजना आखली आहे. कोरोना शास्त्रज्ञांना माहीत होता, त्यामुळे त्याची जनुकीय संरचना माहीत होताच उपचार करता आले. पण लासा, इबोला किंवा निपाहमुळे महासाथ पसरली तर धोका वाढू शकतो. म्हणूनच डॉक्टर फौची आराखडा तयार करतायत. अमेरिकेतल्या लस घेतलेल्यांनाही पुन्हा मास्क घालावा लागणार आहे. अमेरिकेतल्या ज्या भागात सर्वात जास्त धोका आहे
त्या भागातल्या लस घेतलेल्या नागरिकांनाही मास्क घालावा लागणार आहे। तिथल्या आरोग्य प्रशासनानं तसे निर्देश दिलेत। कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटमुळे धोका वाढल्यानं हा निर्णय घेतलाय। बातमी राजकारणातून केंद्र सरकारला पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून घेरण्यासाठी विरोधी पक्षांची आज महत्त्वाची बैठक झाली। राहुल गांधी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, राजद, आम आदमी पार्टी, डीएमके, मुस्लिम लीग आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित होते। विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस संसदेचं कामकाज चालू देत नाही त्याचा आरोप पंतप्रधानांनी केल्यावर ही महत्त्वाची बैठक पार पडली। सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाची मोर्चे बांधणी सुरू आहे। अध्यक्ष राज ठाकरे यासाठी आज पुण्यात दाखल झालेत। या दरम्यान मतदारसंघाचा आढावा घेणं, शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करणं अशा गोष्टी केल्या जाणार आहेत। आता शाखा प्रमुख, प्रभाग अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष यांच्या मुलाखतीला सुरुवात सुद्धा झाली आहे। पुण्यामध्ये काँग्रेस रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करणार होती। मात्र सत्ताधारी भाजपनं आंदोलनापूर्वीच रात्रीतून खड्डे बुजवलेत। सत्ताधारी भाजपनं डांबरी रस्त्यावरील खड्डे खडी आणि सिमेंट टाकून बुजवलेत। काँग्रेसनं रस्त्यावर विटी दांडू आणि गोट्या खेळत निदर्शनं केली होती। मेळघाटमधील अनेक ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनलेत। वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक पुलांचं काम रखडलं आहे। मेळघाट परिसरामध्ये मुख्य मार्गावर 118 पूल आहेत। यापैकी 20 पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहेत। वन विभागाच्या परवानगी अभावी कामं थांबली आहेत। पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली। मुंबईमध्ये मध्यरात्री 12:30च्या सुमाराला अंधेरी पश्चिमेतल्या जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये घराचं बांधकाम सुरू असताना घर कोसळलं। या घराच्या ढिगाऱ्याखाली 5 लोक अडकले होते। त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं। त्यांच्यावर कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्मशानभूमी अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहापूर तालुक्यातल्या मढ या गावातल्या नागरिकांवर आली आहे। मढ गावची लोकसंख्या 1300 आहे। पावसाळ्यात गावातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर माळरानात अथवा रस्त्याच्या कडेला तर उन्हाळ्याच्या दिवसात काळू नदीच्या किनारी खडकावर अंत्यसंस्कार केले जातात। त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये। सरकारी कर्मचाऱ्यांना आता डबल फायदा होणार आहे। केंद्र सरकारनं आता घरभाडं भत्ता वाढवलाय। सरकारनं 7 जुलैला हा आदेश मंजूर केला। बऱ्याच दिवसानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून 28% केलाय। यानंतर आता घरभाडं भत्ताही वाढवण्यात आलाय। केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शहरानुसार 27, 18 आणि 9% दराने HRA मिळेल। शहरांची X, Y आणि Z क्लासमध्ये विभागणी केली आहे। 23,000 वाहन लायसन्स पुन्हा RTOत जमा झाली आहेत। कोरोना काळामध्ये अनेकांनी स्थलांतर केले, त्यामुळे कोरोना कंटेनमेंट झोन किंवा मग चालक घरी उपलब्ध नसणे अशा कारणांमुळे चालकाचा पत्ता शोधणं कठीण झाले। त्यामुळे आता RTO आणि टपाल खात्याची डोकेदुखी वाढली। दरम्यान RTOमध्ये जमा झालेले लायसन्स परत मिळवण्यासाठी चालकाला शुल्क आकारलं जाणार आहे। बुलढाण्यातल्या खामगाव बाजारपेठेत सोयाबीनला उच्च अंकी भाव मिळालाय। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 9,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव सोयाबीनला मिळालाय। वाढती पशुखाद्याची मागणी आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा हा परिणाम आहे। त्यामुळे खामगाव बाजारपेठेत सोयाबीनची आवकही वाढली आहे। अवेळी आणि अनिश्चित पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती उत्पन्न कमालीचं बेभरवशाचं झालंय। यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या शेतकरी मोठ्या संख्येनं पीक विम्याचा पर्याय निवडू लागलेत। नैसर्गिक आपत्तीमुळे पीक वाया गेलं तरी विम्यामुळे काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळते असा अनुभव आल्यानं यंदा ठाणे जिल्ह्यातल्या विमाधारक शेतकऱ्यांची संख्या 13,124नं वाढली आहे। नक्षलशहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षली सक्रिय झालेले आहेत। भामरागड गावापासून 500 मीटर अंतरावर नक्षली बॅनर्स सापडलेत। पत्रकं, बॅनर्सच्या माध्यमातून ग्रामस्थांना नक्षली विचारधारेला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं पुण्यात निधन झालं। ते 88 वर्षांचे होते। भारतासाठी परदेशात पहिलं विजेतेपद पटकावणारे ते बॅडमिंटनपटू। त्यांनी 15 वर्षांच्या कारकिर्दीत 100पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या, त्यात 17 राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे। अफलातून सातत्यासाठी नाटेकर यांना गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन अशी उपाधी देण्यात आली होती।
भारतासाठी मोठा दिलासा आज पी व्ही सिंधूनं दिलाय. पी व्ही सिंधूनं पुढील फेरीत धडक मारली आहे. हाँगकाँगच्या चेयुंगचा तिनं सलग 2 गेममध्ये पराभव केला. 21-9, 21-16 अशा सरळ 2 गेममध्ये तिनं हा विजय पटकावलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे